बीड जिल्हा हा पूर्वीपासूनच दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि बीड जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी फक्त 2.35% क्षेत्र हे वनाने व्यापलेले आहे। त्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी एक चळवळ उभारणे गरजेचे वाटले। तसेच हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानाच्या धर्तीवर हरित बीड संकल्पना उदयास आली। तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार सर, जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याबरोबर चर्चा करून ॲक्शन प्लॅन बनवण्यात आला। त्यानंतर महसूल अधिकारी बैठकीमध्ये याबाबत चर्चा करण्यात आली व यासाठी चळवळ उभारावी लागेल अशी खूणगाठ बांधली। नंतर तर बैठकींचा सपाटाच लावला। प्रत्येक बैठकीच्या अजेंड्यावर हा विषय असल्याने सर्व अधिकारी यांनी देखील मनात खूणगाठ बांधली। प्रथमतः वर्षभरात 1 कोटी झाडे लावण्याचे शिक्कामोर्तब झाले। हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत सर्व विभागांच्या एकत्रित बैठका घेऊन अधिकाऱ्यांचे मनोबल उंचावण्याचे कार्य जिल्हाधिकारी यांनी केले व वेळोवेळी बैठका घेऊन एका दिवसात 30 लक्ष झाडे लावण्याचे नियोजन केले। येथे नमूद करण्यात आनंद वाटतो की नियोजन हे सूक्ष्म तर आहेच, परंतु उपलब्ध मनुष्यबळाचा पुरेपूर वापर होईल असे आहे। या नियोजनात प्रत्येक विभागाने लागवडी योग्य शासकीय रिकाम्या जागा शोधल्या व समन्वयाने तालुका स्तरावर कोणत्या सर्वे क्रमांकावर काम करणार आहेत हे अंतिम करण्यात आले। तदनंतर खड्ड्यांचे नियोजन, रोपांचा प्रकार, कोणत्या ठिकाणावरून रोप उचलायचे आहे व एकाच दिवशी म्हणजे 7 ऑगस्ट 2025 रोजी वृक्षारोपण चालू करून संपविणे इथपर्यंत नियोजन केले। तसेच प्रत्येक ठिकाणी देशी जातीचेच झाडे लावण्यावर भर देण्यात आला आणि संरक्षित जागेमध्ये घनवन मियावाकी प्रकारचे वृक्षारोपण करण्यात भर देण्यात आला। कोणत्या विभागाने किती झाडे लावली याकरिता विज्ञान तंत्राचा वापर करण्यात येणार आहे। प्रत्येक विभागाला QR कोड देण्यात आलेला असून त्यामध्ये रोपटे लावण्यात असलेल्या ठिकाणांचे अक्षांश रेखांश नोंदवण्यात येणार आहे। 30 लक्ष झाडे एका दिवसात लावणे हे मोठे कार्य असून याच्या यशस्वीतेसाठी मनुष्यबळाचे व्यवस्थापन ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे। याकरिता मनुष्यबळाचे संघटन, त्यात शासकीय अधिकारी, कर्मचारी, NGO, नागरिक, विद्यार्थी, युवा संघटन यांना आवाहन करून उत्स्फूर्त सहभाग करून घेणे हे खरोखरच स्पृहणीय आहे। हे नियोजन झाल्यानंतर माननीय पालकमंत्री व इतर लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर चर्चा करून त्यांनाही सहभागी करणे आवश्यक होते, ते देखील जिल्हा प्रशासनाने साध्य केले व आज माननीय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते या चळवळीचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। चला तर मग बीड जिल्हा हरित जिल्हा म्हणून ओळख निर्माण करूया।